सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। गेल्या 3 दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात उमरगा, भूम, परंडा तालुक्यात झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे। विशेषतः परंडा आणि भूम तालुक्यात पूरस्थिती गंभीर असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तर पूरग्रस्त भागामध्ये इंडियन आर्मी आणि एनडीआरएफच्या जवानांच्या तुकड्या बचाव कार्यासाठी दाखल झाल्यात। हेलिकॉप्टर आणि बोटींच्या सहाय्याने बचाव कार्य हे सुरू आहे। या पुरामुळे तब्बल 92 गावं ही बाधित होऊन 65,989 हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। मराठवाडा, विदर्भासह अनेक जिल्ह्यांना अक्षरशः पावसानं झोडपून काढलंय। शेती पिकांसह अनेक गोष्टींचं देखील नुकसान झालंय। त्यातच आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्याला सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाचा इशारा हा हवामान खात्यानं वर्तवलाय। त्यामुळे झालेल्या पावसामुळे हाताला काहीच न लागलेला शेतकरी आता पुन्हा एकदा चिंतेत आहे। राज्यभरात पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान सर्व नुकसानग्रस्तांची आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरडेंनी सांगितलं। तर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील असं भरणे म्हणाले। माझ्या शेतकरी बांधवांना मी एवढंच सांगू शकतो की राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या सर्व परिस्थितीवर लक्ष आहे। आणि शेवटी हे नैसर्गिक संकट आहे, त्यामुळे या संकटाला सगळ्यांनी सामोरं आपल्या सगळ्यांना जावंच लागेल। आणि ज्यांचं नुकसान हे झालेले त्या सर्वांचे पंचनामे करण्याचं काम प्रगतीपथावर चालू आहे। एबीपी माझाच्या 0 ओव्हरमध्ये काल दत्ता भरणेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत अशी घोषणा केली। त्यावर ओमराजे निंबाळकरांनी सवाल उपस्थित करत त्यांची भूमिका मांडली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 40,800 मदत होत होती, ती नव्या निकषांनुसार केवळ 17,000च आहे। राज्यात नुकसानग्रस्त भरपाईसाठी 3 हेक्टरची मर्यादा होती। 1 जानेवारी 2024 पासून 3 हेक्टरची मर्यादा 2 हेक्टर करण्यात आली। 2 हेक्टरची मर्यादा अनेक शेतकऱ्यांसाठी अपुरी ठरते। विशेषतः 3 ते 5 हेक्टर शेती असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे, असा सवाल देखील ओमराजेंनी उपस्थित केला आहे। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पुरात अडकलेल्या कुटुंबाची सुटका करण्यात आली। पुरामुळे घरात पाणी शिरल्यामुळे कित्येक तास घरात अडकून असलेल्या कुटुंबातील आजी, नातू आणि इतर 2 कुटुंबियातील व्यक्तींना वाचवण्यासाठी स्वतः ओमराजे निंबाळकर हे एनडीआरएफ टीमच्या मदतीनं पाण्यात उतरले आणि घरात अडकलेल्या कुटुंबाला त्यांनी वाचवलं। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालंय। तर काही ठिकाणी घरांना पाण्याचा वेढा पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे। त्यामुळे खबरदारी म्हणून सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पावसानं थैमान घातलेल्या धाराशिव जिल्ह्यात आज राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन भेट देणार आहेत। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान आणि बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी गिरीश महाजनांचा हा दौरा आहे। राज्यात मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय। त्याच संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये राज्यमंत्री मंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये नुकसानग्रस्तांना सरकारकडून न्याय मिळणार की नाही याकडे सगळ्यांचंच लक्ष राहणार आहे। या भागामध्ये नुकसान जास्त झालेल्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी ही विरोधकांनी केलेली आहे। संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये मुसळधार पावसामुळे मका पिकाचं मोठं नुकसान झालंय। शेतात गुडघा इतकं चिखल झालेलं आहे। यावेळी हे पाहण्यासाठी गेलेले आमदार अब्दुल सत्तार हे देखील चिखलात अडकलेले आहेत। आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी एक शेतकरी सत्तार यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडलाय। दरम्यान शेतकऱ्यानं मदतीची याचना केली आहे। सर्व चांगलं हा सर दवाखान्यात होता मी याला म्हणलं सर करूच नको म्हणा। संभाजीनगरच्या सिल्लोडमधील देऊळगाव बाजारमध्ये नदीचं पाणी नागरिकांच्या घरात शिरलंय। त्यामुळे पै गोळा करून उभारलेला संसार पाण्यात वाहून गेलाय। अन्नधान्यही वाहून गेलंय। यावेळी पावसाची स्थिती सांगता महिलेला अश्रू अनावर झालेले आहेत। दरम्यान या कुटुंबाला अब्दुल सत्तार यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे। अन्नधान्य आणि संसार उपयोगी वस्तू पोहोचवणार असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले।
नाही, सकाळी आमचा जो संसार उपयोगी किट असेल तो किट, अन्न धान्य आणि त्यांना जी मदत करायची आहे ती मदत मी माझ्या वतीने तात्काळ सकाळी करणार आहे. कारण की मी आज रात्रीही पाऊस पडला आणि त्यांच्या घरामध्ये हे जे 7 घरं आहे असे की 7ही घरामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. बीडमध्ये शिरूर, पाटोदा, आष्टी आणि गेवराई तालुक्याला सर्वाधिक पावसाचा फटका बसलाय. पावसानं संपूर्ण गावांना घातलेला वेढा ड्रोनच्या माध्यमातून टिपलाय. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर बीड जिल्ह्यात अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, ज्यानं आता देखील अनेक गावं ही पुराच्या पाण्यामध्ये आहेत. पाटोदा तालुक्यातील उखंडा तलाव आणि सिंदफणा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. परिणामी नदीकाठच्या नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसलाय. बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शिरूर तालुक्यातील सवसवाडी, वाटळी, चाट नांदूर आणि उखळवाडी या गावांमध्ये खरीपांची पिकं ही अक्षरशः भुईसपाट झाली आहेत. केवळ शेतमालाचंच नाही तर दुभती जनावरं देखील पाण्यामध्ये वाहून गेलेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची वेळ आलेली असून शेतीसह घरातील साहित्य काढून ठेवलेली पिकं आणि मोटार पंप देखील वाहून गेलेत. ही आपत्ती सांगताना 78 वर्षांच्या आजोबांना अश्रू अनावर झाले होते. जालना जिल्ह्यातील पाथरूड गावातील कल्याणी नदीला पूर आल्यामुळे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली, त्यामुळे रस्त्यातच अंत्यविधी करण्याची ग्रामस्थांवर वेळ. लातूरच्या औसामधील भादा या गावात शिवारात तुफान पाऊस झालाय. या पावसामुळे या भागातील सर्व शेतांमध्ये पाणीच पाणी साचलंय. शेत शिवारात गुडघाभर पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट हे निर्माण झालंय. लातूरच्या निलंगा तालुक्यातील हासोरी खुर्द गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे हाहाकार माजलाय. हासोरी खुर्द या गावाकडे जाणारे दोन्ही पूल हे पाण्याखाली गेल्यामुळे गावाचा बाहेरील संपर्क हा पूर्णपणे तुटलाय. पाण्याचा जोर हा जास्त असल्यामुळे पूल कोसळल्यानं पाणी थेट गावात शिरलं आणि त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण हे निर्माण झालं. अतिवृष्टीमुळे शेतशिवारासह जनजीवन विस्कळीत झालेलं असून प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा ही व्यक्त केली जाते. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल 14 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले, तर अनेक भागातील वाहतूक ही ठप्प झाली आहे. या पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय. त्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागतंय. तर या पावसामुळे हजारो हेक्टर सोयाबीन पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अनेक गावांमधील जनजीवन विस्कळीत झालेलं असून प्रशासनाकडून तातडीनं मदत आणि पंचनामे सुरू करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यातील कासार, शिरसी आणि औराज शहाजिन्यामध्ये तुफान पाऊस झालाय. पावसामुळे 3 मार्ग बंद झालेले आहेत. शेतशिवारामध्ये पाणीच पाणी साचलंय. तर तेरणा आणि मांजरा नद्यात पावसाचा विसर्ग वाढवल्यामुळे नद्या ह्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक रस्ते बंद झालेले आहेत. तर शेतशिवारामध्ये पाणी साचल्यामुळे सोयाबीनसह खरीप पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय. हिंगोली जिल्ह्यात पावसाचं थैमान आहे. वसमत तालुक्यातील पुरंदा गावामध्ये नदीचं पाणी शिरलंय. त्यामुळे गावातील सर्व रस्ते हे जलमय झालेले आहेत. तर अनेक घरांमध्ये पाणी सुद्धा शिरल्याची माहिती आहे. त्यामुळे घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य हे पाण्यामध्ये भिजून गेलंय. गावाला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणाच्या उपकेंद्रात सुद्धा पाण्याचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे संपूर्ण गावाचा वीज पुरवठा हा देखील खंडित झालाय. हिंगोली जिल्ह्यामध्ये काल सायंकाळच्या सुमारास वसमत तालुक्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे पांगरा शिंदे गावाच्या शिवारामध्ये ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. या पुराच्या पाण्यात शेतात गेलेले अनेक शेतकरी हे अडकलेले होते. दरम्यान गावकऱ्यांनी दोरीच्या सहाय्यानं पुरात अडकलेल्या नागरिकांना पाण्यामधून बाहेर काढलंय. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणीच पाणी झालंय. काही गावातील रस्ते हे पाण्याखाली गेलेत, तर काही ठिकाणी शेतजमीन ही देखील पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतातील सोयाबीन आणि कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. अनेक शेतातील पिकं ही जमीनदोस्त झाल्याचे चित्र आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून घेतल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. तर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनानं काहीतरी मदत करावी अशी मागणी ही शेतकरी वर्गामधून करण्यात येते. हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसानं सगळीकडे धुमाकूळ घातलाय. वसमत तालुक्यातील कुरुंदा गावामध्ये पाणी शिरलंय. त्यानंतर आता टेंभुर्णी या गावात सुद्धा पाणी शिरल्याची माहिती ही समोर येते. गावाजवळ वाहणाऱ्या ओढ्याला मोठ्या प्रमाणावरती पूर आला आणि त्यामुळे पुराचं पाणी हे टेंभुर्णी या गावामध्ये शिरलं. अगदी गावाच्या मधोमध असलेल्या मारुती मंदिराजवळ पुराचं पाणी आल्यामुळे अनेकांच्या घरामध्ये सगळीकडेच पाणी झालं.
बीड अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या तुफान पावसामुळे सोलापूरमधील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो झालं. सध्या या कोळेगाव धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग हा सीना नदीमध्ये सोडण्यात आलाय. याचा फटका करमाळा आणि माढा तालुक्यातील अनेक गावांना बसलाय. दरम्यान खरीपाचे उपाय म्हणून माढा आणि करमाळा या दोन्ही तालुक्यांमध्ये जवळपास 1800 ते 2000 ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सीना नदीपात्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व खासगी आणि शासकीय शाळांना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील संगोबा पूल इथं पाणी वाहू लागल्यामुळे वाहतूक थांबवली होती. मात्र तरी देखील नागरिक इथून प्रवास करायचा आग्रह धरू लागले. यावेळी करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी अखेर हातात काठी घेऊन लोकांना रोखलं होतं. जळगावच्या बोरनार परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला. यामुळे बोरनार गावानजीक असलेला सौर प्रकल्प हा देखील पाण्याखाली बुडालाय. प्रकल्पातील काही सौर प्लेट देखील वाहून गेलेल्या आहेत. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये जोरदार पावसानं झोडपलंय. पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगावच्या निर्गुणा नदीला पूर आलाय. हे पाणी गावामध्ये शिरल्यामुळे यावेळी गावात अडकलेल्या नागरिकांना स्थानिकांनीच बाहेर काढलंय. जेसीबीचा देखील यासाठी वापर करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील जारगावच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यानं हिवरा नदीत उडी घेतली. या घटनेचा व्हिडिओ हा समाज माध्यमांवरती चांगलाच व्हायरल होतोय. त्या व्यक्तीनं नदीत उडी का घेतली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून व्यक्ती ही नदीपात्रामधून वाहून गेली आहे. पुनर्वसनाचे वेध लागलेल्या धनंजय मुंडेंच्या वक्तव्याचं दखल पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी घेतली आहे. धनंजय मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल, त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल असं खुद्द अजित पवारांनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून मुंडे बंजारा समाजाच्या मोर्चानिमित्त पुन्हा व्यासपीठांवरून दिसू लागलेत. त्यामुळे मुंडेंची पुनर्वसनाची ही धडपड असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अजित पवार मुंडेंना नेमकी कधी आणि कशी संधी देणार हे पाहावं लागेल. संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचं नाव पुढे आल्यानंतर धनंजय मुंडेंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. धनंजय मुंडेंनी केलेल्या राजकीय पुनर्वसनाबाबतच्या वक्तव्यावरती छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. मुंडे बोलले असतील तर पक्ष त्यांचा विचार करेल, तोपर्यंत त्यांनी ओबीसी आरक्षणाचं काम करावं असं भुजबळ म्हणाले. त्यांनी तसं म्हटलंच असेल तर ते पक्ष जो आहे तो विचार करेल आणि तोपर्यंत आपलं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ओबीसीचं आरक्षण करणे, ते काम मात्र जे आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं तर बरं आहे. दरम्यान धनंजय मुंडेंवरती सातत्यानं आरोप करणाऱ्या अंजली दमानी यांनी मुंडेंनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे यांना जनतेच्या कामापासून दूर ठेवावं असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे. धनंजय मुंडे यांना जनतेच्या कुठल्याही कामापासून दूर ठेवावं असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांचा आता वेळ जात नाहीये, मला काहीतरी काम द्या असं त्यांनी साकडं आता तटकरीत पुढे घातलंय. तर आता त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, पक्षबांधणीची कामं आहेत, अशी असंख्य कामं आहेत. त्यांनी पक्षाची कामं करावी, पण जनतेच्या कुठल्याही पदावर हा व्यक्ती परत आला नाही पाहिजे. मुंडेंनी संतोष देशमुखांच्या आत्म्याचा थोडा विचार करावा. मुंडेंनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेवटी त्यांचा पक्ष आहे, त्यांनी काय निर्णय घ्यावा त्यांचा त्यांनी घ्यावा. फक्त ज्या संतोष देशमुखांची हत्या झाली त्यांच्या आत्म्याचाही थोडा विचार करावा. तर धनंजय मुंडेंनी केलेल्या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंडेंनी रोजगार हमीच्या कामावर जावं असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. राज्यातील ओला दुष्काळावरती आज कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तर केंद्रीय पथकाला पाचारण करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याची माहिती ही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ओला दुष्काळ परिस्थिती पाहण्यासाठी केंद्राचं पथक यावं याबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे असं देखील गोरे म्हणाले.
आता जी परिस्थिती आपण बघतोय ती परिस्थितीच गंभीर आहे। या परिस्थितीत उद्या जेव्हा मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईल आणि त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर मग केंद्राकडे मदत मागायची, केंद्राचं पथक इथे यायचं, या संदर्भात चर्चा होईल। मुख्यमंत्री मोदयांच्या स्तरावरचा तो विषय आहे। अरुण गवळी सक्रिय राजकारणात उतरणार नाहीत, पण त्यांची अखिल भारतीय सेना मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे। अरुण गवळी यांची मुलगी आणि माजी नगरसेविका गीता गवळीच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक ही लढवली जाणार आहे। अरुण गवळीच्या दोन्ही मुली निवडणूक लढवणार आहेत। अरुण गवळीची दुसरी मुलगी योगिता गवळी ही देखील पहिल्यांदाच मैदानामध्ये उतरणार आहे। या अगोदर मुंबई महानगरपालिकेमध्ये अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेचे 2 नगरसेवक होते। यापैकी माजी नगरसेविका वंदना गवळी या शिंदे सेनेच्या पदाधिकारी आहेत। राज्यातील तब्बल 26 लाख लाडक्या बहिणींची नावं सरकारनं कमी केलेली आहेत। या योजनेमध्ये सुमारे 4,900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं सरकारच्या आकडेवारीमधूनच स्पष्ट होत आहे, असा गंभीर आरोप हा खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय। हे पैसे पुरुषांनी काढले असं सांगितलं जातं, पण हे पैसे गेले कुठे याचं उत्तर सरकारनं द्यायलाच हवं, असं देखील सुळे म्हणाले। 26 लाख महिला लाडकी बहिणी, 26 लाख मोठा प्रश्नच आहे ना। म्हणजे 4,900 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे। पैसे गेले कुठे ते म्हणतात पुरुषांनी काढले। कुठल्या पुरुषांनी हे पैसे काढले? या मोठा घोटाळा आहे। आरोप मी करत नाही, सरकारी डेटा आहे, माझा डेटा नाही आहे, सरकारचा डेटा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही, काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरी जाईल, असे स्पष्ट संकेत हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेत। याबाबत आता खासदार सुप्रिया सुळेंनी संकेत दिलेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार लढवाव्या लागतात आणि त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जातील, असे स्पष्ट संकेत सुप्रिया सुळेंनी दिले। कसे कुठल्या कोण कुठून कसे लढू काय ठरवलं ते कसं आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे। तर काही कार्यकर्ते कराडला म्हणाले की नाही आपण इकडे लढूयात, सगळ्यांनाच संधी मिळते। कसं आहे, लोकसभा विधानसभेला ना लिमिटेड नंबर, प्रत्येक म्हणजे आम्हालाच नाही प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे। विश्व हिंदू परिषदेकडून गरबा आणि दांडियामध्ये गैरहिंदूंना परवानगी देऊ नये अशी मागणी केली। दरम्यान विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला नितेश राणे यांनी पाठिंबा दिलाय। गरबा आणि दांडिया लव जिहादचा अड्डा बनल्याचा आरोप नितेश राणे यांनी केलाय। गरब्यामध्ये कोणी गैरहिंदू आला तर त्याचं धर्मांतर करण्याची विश्व हिंदू परिषदेनं सोय करावी, असं देखील राणे म्हणाले। नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी ठाणेकरांना गुड न्यूज मिळाली। बहुप्रतीक्षित मेट्रोचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ट्रायल रन ही पार पडली आहे। मेट्रो मार्ग 4 आणि 4A म्हणजेच ठाण्यातील गायमुख ते कॅडबरी या मार्गावरील 10 स्थानकांदरम्यान ही मेट्रो धावणार आहे। गेली अनेक वर्ष ठाणेकर वाहतूक कोंडीनं त्रस्त आहेत। खास करून घोडबंदर मार्गावरची वाहतूक कोंडी ही अनेकांसाठी डोकेदुखी ठरते, त्यामुळे आता मेट्रो वाहतूक कोंडीवरचा उतारा ठरवणार असं पाहावं लागणार आहे। ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्त्वाचा असणार आहे। पूर्व उपनगरं, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे। हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल। 58 किलोमीटरचा हा मार्ग होईल आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे 50 ते 75% या ठिकाणी कमी होणार आहे। मेट्रोच्या या प्रकल्पामध्ये देखील, या स्ट्रेचमध्ये देखील, या फेजमध्ये देखील अनेक अडचणी आल्या, परंतु MMRDAने त्यावर मात केली। देवेंद्रजींच्या काळामध्ये हा प्रकल्प पूर्णत्वात जातोय। म्हणजे सुरुवातीला झाले, मध्ये अडथळे आले, परंतु आता हे पूर्णत्वात जाते आहे। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय। पाहत रहा ABP माझा।